गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज मी कोणत्याही राईडला नाही चाललो आहे, त्यामुळे आपली ही व्हिडिओ कुठल्याही राईडवर आधारित नाही. तर आज मी चाललो आहे आपल्या थॉरच्या म्हणजे आपल्या हिमालयन 450च्या थर्ड सर्व्हिसिंगसाठी. आज मी तुमच्यासोबत आपल्या बाईकची कशी सर्व्हिसिंग होते ते शेअर करणार आहे आणि माझा आत्तापर्यंतचा ह्या बाईकबद्दलचा रिव्ह्यू काय आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग जाऊयात आपण सर्व्हिस सेंटरला, आपल्या बाईकची सर्व्हिस करूयात आणि आपला ह्या बाईकचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करूया. आपल्या बाईकच्या अनुभवाबद्दल तर शेअर करणारच आहे, पण त्यासोबत आपल्या बाईकमध्ये आपण आज काय काय करणार आहोत, काय काम करणार आहोत तेही मी सांगणार आहे तुम्हाला. तर जास्त काय काम नाहीच आहे बाईकमध्ये. ऑइल पण चेंज नाही करायचा, कारण मागच्याच सर्व्हिसला मी ऑइल चेंज केलं आहे आणि त्यानंतर आपली बाईक जास्त चाललेली नाही आहे. उद्या आपल्या बाईकला म्हणजे 9 जुलैला 1 वर्ष होईल, पण आपली गाडी चालले आता किलोमीटर ते बघू शकता तुम्ही 6180 किलोमीटर चालले. अजून एक 50 किलोमीटर चालेल सर्व्हिस सेंटरपर्यंत. तर तो अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. आज बाईकमध्ये काय काम आहे, काम म्हणजे आपल्या हँडलबारचे जे रबर असतात ना ते मला चेंज करायचे आहेत. आपले विंडशील्डचे जे रबर आहेत ते माझ्याकडून खराब झालेले आहेत, ते मला चेंज करायचे आहेत. त्यानंतर एक इश्यू आहे बाईकमध्ये मागच्या ब्रेकचा. जेव्हा गाडी थोड्या स्पीडमध्ये असते आणि पटकन जेव्हा मागचा ब्रेक लावतो ना तेव्हा कट करून असा आवाज येतो. तो काय इश्यू आहे तो मला बघायचा आहे, तो मी तिथे सांगेन त्यांना. आणि जास्त काही प्रॉब्लेमच नाही गाडीमध्ये. म्हणजे रेग्युलर चेकअप होईल गाडीचा, आपल्या वोल्ट वगैरे चेक होतील कदाचित. एअर फिल्टर कदाचित चेंज होऊ शकतो. आणि माझा विचार होता पेट्रोलची टाकी पण आपण क्लीन करून घ्यायचा. त्या इथेनॉलने उसाच्या रसामुळे वाटोला लावला आहे गाड्यांचा, त्यामुळे ती टाकी एक आपण क्लीन करून घेऊ, साफ करून घेऊ आणि बस. त्यापेक्षा जास्त काही कामच नाही गाडीमध्ये. एक नंबर गाडी आहे. 6,000च्या वर चालले, असा काही इश्यू मला जाणवलाच नाही आता. तर चला मग बघूयात, करूया आपल्या गाडीचं काम आणि मग नंतर येताना आपला एक अनुभवसुद्धा आपण शेअर करू आणि तिथे कशाप्रकारे सर्व्हिस होते ते पण आपण बघू, दाखवू तुम्हाला. ॲक्च्युली मी आहे ना सर्व्हिसिंगसाठी चालले पुण्याला, बावधन येते. तुम्ही विचार करत असाल मी गाडी घेतली पनवेलमधून सर्व्हिसिंगला चालले पुण्याला. याचं कारण म्हणजे मला पनवेलवाल्यांची अजिबात आवडत नाही सर्व्हिसिंग. काहीच काम करत नाही गाडीचं. माझी क्लासिक 350 होती, तिचासुद्धा मला अनुभव आहे. या बाईकच्या डिलिव्हरीवेलीचा मला पण सुद्धा अनुभव आहे आणि फर्स्ट सर्व्हिसिंगचा पण मला अनुभव आहे. त्यामुळे मी सेकंड सर्व्हिसला पण गेलेलो पुण्याला, बावधन येते. त्यांची मला सर्व्हिस खूप छान वाटली. जो आपण काम सांगू तो ते करतात गाडीमध्ये आणि त्या उलट त्यांना जर काय वाटलं आणखीन काम गाडीमध्ये तर तोसुद्धा ते करतात. त्यामुळे मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तिथला, म्हणून मी तिथेच चाललो आहे आता थर्ड सर्व्हिसिंगसाठी. आणि याच्या पुढच्या सर्व्हिसिंगही मी तिथेच करणार आहे. तर चला जाऊयात डायरेक्ट आता सर्व्हिस सेंटरला. मध्ये काय आठवला काय काम निघालं आहे का आहे तर मग ते सांगेन, नाही तर डायरेक्ट आता आपण भेटूया सर्व्हिस सेंटरला. फायनली आपल्या बाईकची सर्व्हिसिंग झालेली आहे. 11 वाजता आलेलो मी सर्व्हिस सेंटरला. 11:30ला माझा जॉब कार्ड तयार झाला आणि आत्ता वाजलेले आहेत ते 6:15. 6:15ला मला गाडी भेटली. जवळजवळ 6.5 तास झाले थांबलेलो मी. खूप वेळ झाला. ते तरी काय करतील, गाड्या होत्या बऱ्याच. ते तर मला डायरेक्ट म्हटलेले उद्या गाडी देईन. बोलो उद्या नाही, मी खोपोलीवरनं आलो आहे, काही करून आज मला गाडी द्या. मग त्यांनी एक ॲडजस्टमेंट केली आणि मग माझी गाडी करून दिली. ठीक आहे, मस्त काम झाला. आतमध्ये काय व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे आतमध्ये काय मी गाडीची सर्व्हिसिंग करताना व्हिडिओ शूट करू नाही शकलो. एकदम छान काम केला. एवढाच फक्त थोडा खूपच वेळ गेला आज. बाकी सर्व्हिसबद्दल काय त्यांचे प्रश्न नाही, खूप छान सर्व्हिस करतात. आपण जो काम सांगतो तो काम ते करतात. तर झालं काय आपल्या सर्व्हिसिंगमध्ये मी सांगतो. विंडशील्डचे ते रबर मला चेंज करायचे होते तर ते अवेलेबल नव्हते, त्यामुळे ते चेंज नाही झाले. हँडलबारचं मी त्यांना सांगितलं का असा थोडासा आवाज येत होता, तर ते म्हणले त्याचा आवाज नाही, तो
ते रबर तुम्हाला याच्यासाठी असतात की समजा तुमचा गाडी पडली, ऑफ रोडिंग बाईक आहे, टुरिंग बाईक आहे, पडू शकते, पडली तर हँडलबारला डॅमेज नको व्हायला, त्यासाठी ते रबर दिलेले आहेत. त्याने काही कुठला आवाज होत नाही, काही नाही. तर ते म्हटले की आम्ही चेक करू कशाचा आवाज येते. तर ते केला ते चेक व्यवस्थित, तर झाला तोही प्रॉब्लेम सॉल्व झाला. आणि दुसरा म्हणजे ऑइल ते चेंज करायचा नव्हता, त्यामुळे तो नाही केला. आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे जो ब्रेकचा मी सांगत होतो, मागचा ब्रेक पटकन दाबल्यावरती आवाज येतो. ते म्हटले ब्रेक पॅड तुमचे गेलेले आहेत, ते चेंज करायला लागतील. आणि दुसरा काय नाही म्हटलं, ते ब्रेक पॅड गेलेत त्यामुळे तो आवाज येतो आहे. मग ते ब्रेक पॅडही चेंज झाले. पुढचं मी म्हटलेलं पेट्रोल टँक क्लीन करायचा, तर त्यांना म्हटलं, ते म्हटले पेट्रोल टँक क्लीन करायची काही गरज नाही, आपण काहीतरी नाव घेतलं ते म्हटलं ते आपण करून घेऊ क्लीन, मग होऊन जाईल. आणि एअर फिल्टर चेंज केला, चेंज नाही केला, ते चेंज करायची गरज नव्हती, क्लीन केला तो आणि लावला. बाकी काय नाही, इतकंच काम होतं. पण समोर आपल्या गाड्या होत्या त्यामुळे खूप वेळ गेला. ठीक आहे, खूप छान काम झालं आहे. तर चला, झालेली आहे आपल्या थॉरची सर्व्हिसिंग, थर्ड सर्व्हिसिंग कंप्लीट. आत्ता मी तुम्हाला या गाडीबद्दल थोडं सांगतो. म्हणजे 6,000 किलोमीटर गाडी चालवले, जवळजवळ 1 वर्ष झाला ही गाडी मी चालवतो आहे. बाहेर राईडला जातो आहे, आसपास कुठे मार्केटला काम असेल तरी माझी प्रायमरी पण गाडी हीच आहे आणि सेकंडरी गाडीही हीच आहे. तर ह्या गाडीवरती मी लॉंगेस्ट राईड माझी झालेली आहे 950 किलोमीटरची. मी कोकणात गेलेलो, 2 दिवसामध्ये मी 950 किलोमीटर कवर केला आहे. आणि त्यातल्या एका दिवसामध्ये मी 650 किलोमीटर कवर केला आहे. एकदाही मला थकवा असा जाणवला नाही या गाडीमध्ये, किंवा गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळला आहे, गाडी आता कसं व्हायचं, सोलो होतो मी, गाडीला काय झालं तर काय होईल असं एकदाही वाटलं नाही. इतकी स्मूथ आणि कम्फर्टेबल गाडी आहे नाही. बिंदास जर कोण विचार करत असेल ना ही गाडी घेण्याचा, बिंदास घ्या तुम्ही. हां, फक्त एवढंच का बा तुम्ही कुठून घेताय, शोरूममधून, त्यांची सर्व्हिस कशी आहे, ते रिव्ह्यू तुमच्या आजूबाजूचे तुम्ही मित्रांकडनं घ्या आणि त्यानुसार घ्या. जर तुमच्या जवळ असेल पण त्याचा सर्व्हिस बरोबर नसेल तर तिथं घेऊ नका, पाहिजे तो थोड्या लांबून गाडी घ्या. माझ्यासोबत हा सीन आहे त्यामुळे मी सांगतो आहे. मी गाडी घेतली पनवेलमधून, पण मी सर्व्हिसिंगला येते पुण्यामध्ये, त्याच्या मागचं हाच कारण आहे. त्यांची सर्व्हिस अतिशय खराब वाटले मला. आता बाकीच्यांना कसा एक्सपिरियन्स आला आहे काय आयडिया नाही, पण मला तर खूप खराब एक्सपिरियन्स आहे त्यांचा, त्यामुळे मी इकडे येतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे हां, जर तुम्हाला फीचर भरभरून पाहिजेत, इलेक्ट्रॉनिक फीचर्स खूप हवेत, तर मग ही गाडी घेऊ नका, KTM ॲडव्हेंचर घ्या. कारण हिच्यामध्ये क्रूज कंट्रोलही नाही आहे. टुरिंग बाईक आहे पण क्रूज कंट्रोलही नाही आहे. भविष्यात त्यांनी जर इन्क्लूड केला तर त्याची काही कल्पना नाही मला, पण आत्ता तर नाही. आणि दुसरा, आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट एक असा आहे का, सगळ्यात मोठा आणि मेन, आणि हा एकच मला निगेटिव्ह पॉईंट ह्याच्यामध्ये वाटला आहे की तो म्हणजे हिचा वजन. खूप वजन आहे या गाडीला, जवळजवळ 196 किलोमीटर वजन आहे या गाडीचं. आणि जेव्हा आपण पेट्रोल फुल करतो तेव्हा 215 217 असा किलोमीटर आपला किलोग्राम वजन या गाडीचा होतो. आणि इतर ॲक्सेसरीज तुम्ही लावलेत, गार्ड लावलात, लाईट्स लावल्यात, ऑक्स लाईट्स, या गाडीची सगळ्यात बेकार हेडलाईट, त्यामुळे तुम्हाला ऑक्स लाईट लावायलाच लागतात. त्या लाईट्स लावल्या, तुम्ही टुरिंग करत असाल तर मागे टॉप बॉक्स लावता, पॅनियर्स लावता, तर त्याचा वजन जर सगळं ॲड केला आहे इतर ॲक्सेसरीज वगैरे, एखादा कॅमेराचे माउंट, 360 माउंट वगैरे, तर जवळजवळ 250 किलोच्या आसपास या गाडीचा वजन होतो. आणि प्लस जर तुम्ही पिलिनियर म्हणजे सोबत कोण घेऊन जर फिरत असाल तर त्याचा वजन एक वाढतो. तो एक मेन मुद्दा, म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे या गाडीचा, खूप वजन आहे. आणि गरमीमध्ये सगळ्यात त्रास देणारा प्रॉब्लेम आहे ह्या गाडीचा, तो म्हणजे इंजिन खूप लवकर हीट होतो आणि खूप हीट होतो. त्यामुळे असे पायाला चटके बसतात ना, बापरे बाप. इतकंच या गाडीबद्दल निगेटिव्ह पॉईंट्स इतकेच आहेत. आणि पॉझिटिव्ह इतर सगळं पॉझिटिव्ह आहे. लाँग राईड करा किंवा जवळच्या जवळ चालवा, काही प्रॉब्लेम नाही या गाडीमध्ये, एक नंबर गाडी आहे. ॲव्हरेज जर बोलाल तर मला सिटीला ॲव्हरेज ही देते 23-24चा. आणि जेव्हा मी लाँग टुरिंगला जातो, हायवे वगैरे पकडले तर 29-30च्या आसपास देतो ॲव्हरेज.
पण मी कसं खोपोली शहरामध्ये पण चालवतो इथल्या इथे, त्यामुळे माझा तो ॲव्हरेज कमी होऊन जातो. पण आता लास्ट राईडचाच मी सांगतो, अष्टविनायक केले मी. तर बहुतेक अष्टविनायक तुम्हाला माहिती आहे पुणे शहरातच आहेत आणि पुणे शहरामध्ये ट्रॅफिक आणि कशा प्रकारचं रस्ते वगैरे असतात, हायवे जर सोडलात तर तुम्हाला माहिती आहे. तर त्यात मला 28चा ॲव्हरेज दिला, म्हणजे खूप दिला ॲव्हरेज 28, म्हणजे पुणे शहरामध्ये खूप झाला. आणि तोच जर मी एकदम प्रॉपर हायवेवरती जर चालवली असती ना गाडी, तर 30+ गेला असता ॲव्हरेज, तो 32-33 असा. आणि ॲव्हरेज तुम्हाला आहे ना समोर दिसतो, फ्यूल कन्झम्पशन बघा, करंट ॲव्हरेज आता बघा 38, 41. तुम्ही कशी चालवताय, रश चालवताय की एकदम व्यवस्थित चालवताय गाडीने, म्हणजे आता जेव्हा तुम्ही ॲक्सिलेटर हे करता आणि घेर टाकायची वेळेला तुम्ही घेर टाकताय का नाही, किती हाय RPMवर गाडी नेतात त्याच्यावर खूप अवलंबून आहे या गाडीचं. इतकं मला समजलं आहे की RPMवरती खूप अवलंबून आहे, तुम्ही कशा पद्धतीने गाडी चालवताय. एखादा खूप रेव करून चालवत असेल तर त्याला हायवेवर ते 25चा पण ॲव्हरेज देणार नाही, पण जर एखादा एकदम व्यवस्थित गाडी चालवत असेल ना, त्याला 35-36चा पण ॲव्हरेज दिली गाडी, असं आहे. अजून काय आता गाडीबद्दल सांगायचं, खूप कन्व्हिनियन्स आहे ही गाडी. तेवढं फक्त एक क्रूज कंट्रोलची जर पुढच्या काळात म्हणजे भविष्यात जर क्रूज कंट्रोल ॲड केला ह्या गाडीमध्ये ना, तर 100पैकी 100 गाडीला मार्क्स. व इंजिनचा एक प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे. गरमीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो, इंजिन तापतं तेव्हा. बस मग आणखी काय, जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील आपल्या बाईकबद्दल, म्हणजे काय विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि चला मग आता टाटा बाय करूयात, आपला हा ब्लॉग इथेच संपूयात. आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग्स आवडत असतील ना, तर नक्की बघा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगत जा कसे आहेत आपले ब्लॉग. जर काय चुका होत असतील तर त्यासुद्धा सांगा. आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. चला मग टाटा बाय बाय.